तरुण वयात रिटायर होण्याची कल्पना करा। तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता। तुम्ही आयुष्यातील व्हॉट इफ या गोष्टीपासून मुक्ती मिळवू शकता आणि तुमचे छंद तुम्ही जोपासू शकता। बरं, जर तुम्ही 45व्या वर्षी निवृत्त होऊ शकत नसला तरीही तुम्ही 60व्या वर्षी निवृत्त झाल्यावर तुमच्याकडे मोठ्या सेवानिवृत्ती निधी असल्याची खात्री करू शकता। तुम्ही लॉंग टर्म साठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून हा मोठा निवृत्ती निधी गोळा करू शकता। तथापि हे महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि लवकर निवृत्त होण्यासाठी तुम्ही इक्विटी फंडामध्ये एक रकमी रक्कम गुंतवू शकणार नाही। म्हणूनच तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे। सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही SIP म्हणून ओळखली जाते। ही म्युच्युअल फंडाद्वारे तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा आहे। SIP सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंड योजनेत नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवता येते। तुम्ही 500 रुपये पर SIP इन्स्टॉलमेंट इतकी कमी गुंतवणूक करू शकता, तर नियमित SIP इंटरवल मंथली बेसिसवर असू शकतात। तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी तुमची SIP डेट आणि कम्फर्टेबल SIP फ्रिक्वेन्सी देखील तुम्ही सगळं निवडू शकता। त्यामुळे SIP तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यात कशी मदत करू शकते ते जाणून घेण्यास उत्सुकता असल्यास ही व्हिडिओ पहा। पण पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ सुरू करूया। तर आता आपल्या विषयाकडे वळूया। एव्हरेज SIP रिटर्न्स काय आहेत? बरं, जर तुम्हाला SIP ची खरी ताकद ओळखायची असेल तर तुम्ही योग्य इक्विटी म्युच्युअल फंड निवडला पाहिजे। अन्यथा तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक केली किंवा लॉंग टर्म साठी इक्विटी फंडात गुंतवणूक केली तरीही तुम्हाला चांगला रिटर्न्स मिळणार नाही। तर एव्हरेज SIP रिटर्न्स काय आहेत? बरं, हे प्रामुख्याने तुमच्या इक्विटी फंडातून मिळणाऱ्या रिटर्न्सवर अवलंबून असतं। तुम्ही कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट घेतल्यास 10 वर्षांमध्ये सरासरी 8 ते 9% आणि इक्विटी फंडाच्या कामगिरीनुसार 10 ते 12% रिटर्न्स तुम्ही मिळवू शकता। तथापि इक्विटी फंडामधून सरासरी परतावा अचूकपणे मोजणे कठीण आहे, कारण शेअर बाजार अत्यंत अस्थिर असतात। काही इक्विटी फंड कॅटेगरीजचे सरासरी परतावा समजून घेण्यासाठी या टेबलवर तुम्ही एक नजर टाका। तर SIP तुम्हाला समान सरासरी परतावा देईल याची कोणतीही खात्री नाही। सरासरी SIP रिटर्न समजून घेण्यासाठी काही म्युच्युअल फंड फॅक्ट शीटवर आपण लक्ष घालूया। हे फंड रँडमली निवडले गेले आहेत आणि ते एका दशकापूर्वी लॉन्च केले गेले होते। पहिला आहे SBI स्मॉल कॅप फंड। डेट ऑफ लॉन्च 9/9/2009। जर तुम्ही XIRR अप्रोच वापरून ठराविक कालावधीत दर महिन्याच्या पहिल्या बिझनेस डेला 10,000 रुपये गुंतवले तर SBI स्मॉल कॅप फंडामध्ये तुमचे परतावे कसे वाढले असते ते बघूया। तुम्ही 5 किंवा 10 वर्ष या फंडात राहिल्यास तुम्हाला डबल डिजिट SIP रिटर्न्स मिळाला असता। दुसरा आहे कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंड। डेट ऑफ लॉन्च 16/9/2003। या उदाहरणावरून तुम्हाला समजते की SIP दीर्घ मुदतीसाठी दुहेरी अंक परतावा देऊ शकतात, 10 आणि 15 वर्षांच्या कालावधीमध्ये। इथे कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की हे गेल्या काही वर्षातील सर्वोच्च कामगिरी करणारे इक्विटी फंड आहेत। अनेक इक्विटी फंडांनी भूतकाळात बाजार आणि त्यांच्या बेंचमार्क इंडेक्समध्ये कमी कामगिरी केली आहे। कृपया लक्षात ठेवा की मागील कामगिरीमुळे भविष्यातील परताव्यांची खात्री नाही। आता आपण पाहूया की 1 कोटी रुपयांच्या निधीसह निवृत्त होण्यासाठी तुम्ही दरमहा किती बचत करावी। जर तुम्हाला 1 कोटी रुपयांचा सेवानिवृत्ती निधी जमा करायचा असेल तर तुम्ही शक्य तितक्या लवकर सेवानिवृत्तीसाठी बचत करणे आवश्यक आहे। तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून निवृत्तीसाठी बचत करण्याचा विचार करू शकता। SIP द्वारे इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करणे हा योग्य दृष्टिकोन असू शकतो, कारण तो तुम्हाला निवृत्तीच्या वेळी 1 कोटी रुपयांचा मोठा निधी गोळा करण्यासाठी नियमितपणे लहान रकमेची गुंतवणूक करण्यास मदत करतो। जर तुम्ही तुमची SIP अनुक्रमे 25, 30 आणि 35 वर्षांनी सुरू केली तर 60व्या वर्षात 1 कोटी रुपये जमा होण्यासाठी इक्विटी फंडात तुमची SIP रक्कम किती असावी हे आपण समजून घेऊया। तुमच्या इक्विटी फंडातून 12% अपेक्षित परतावा गृहीत धरूया। बरं, तुम्ही सध्या 25 वर्षांचे असाल आणि निवृत्तीसाठी 35 वर्षे बाकी असल्यास दरमहा सुमारे 1600 रुपयाची SIP सुरू करू शकता, किंवा तुम्ही सध्या 30 वर्षांचे असाल आणि 60 वर्षांनी निवृत्त होणार असाल तर सुमारे 2900 रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील। त्याचप्रमाणे जर तुम्ही आता 35 वर्षांचे आहात तर तुम्ही सुमारे 5300 ची SIP सुरू करू शकता। संबंधित आकडे मिळवण्यासाठी ग्रोचे SIP कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता। तुम्ही जर नियमितपणे थोडे पैसे गुंतवले तरीही तुम्ही 1 कोटी रुपयांचा मोठा निधी जमा करू शकता।
तथापि तुम्हाला तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुमचे SIP सुरू करावे लागतील. तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या 1 कोटी रुपयांच्या निधीवर महागाईचा प्रभाव लक्षात घ्या. तरीही सेवानिवृत्तीमध्ये 1 कोटींचा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि तुमचा पगार फार जास्त नसला तरीही SIP तुम्हाला तिथे जाण्यास मदत करू शकते. आता तुम्ही 10% स्टेपअप SIP केल्यास तुम्ही किती सेवानिवृत्ती निधी जमा करू शकता ते आपण पाहूया. या टेबलमध्ये तुम्हाला वेल्थ रेशिओ दिसत असेल. वेल्थ रेशिओ हे फायनल कॉर्पसद्वारे जनरेट केलेल्या वेल्थचे रेशिओ आहे. संबंधित आकडे येण्यासाठी ग्रोस स्टेपअप कॅल्क्युलेटरचा तुम्ही इथे वापर करू शकता. इथे तुम्ही सेवानिवृत्तीच्या वेळी जमा केलेला निधी स्टेपअप SIP मध्ये जास्त असतो. जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी जास्त पैसे गुंतवता तेव्हा तुमच्याकडे अधिक संपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच स्टेपअप SIP तुम्हाला तुमच्या निवृत्तीसाठी सामान्य SIP पेक्षा जास्त निधी जमा करण्यास मदत करते. परंतु स्टेपअप SIP समजून घेण्यासाठी तुम्हाला खरोखर संपत्तीचे प्रमाण पाहण्याची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही SIP वाढवता तेव्हा तुमच्या संपत्तीचे प्रमाण का वाढत नाही? असे घडते कारण SIP मधील उच्च SIP रक्कम ही नियमित SIP गुंतवणुकीतील कमी रकमेपेक्षा कमी कालावधीसाठी चक्रवाढ होत असते. तथापि स्टेपअप SIP मध्ये खरोखर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुम्हाला उत्पन्नाशी समक्रमितपणे तुमची SIP गुंतवणूक वाढवण्याची शिस्त तुमच्यामध्ये निर्माण करते. शिवाय स्टेपअप SIP हे सुनिश्चित करते की तुम्ही उच्च निवृत्ती निधी तयार करू शकता जे कालांतराने महागाईवर मात करू शकते. आता 45व्या वर्षी निवृत्त होण्यासाठी दर महिन्याला किती बचत करावी लागेल? भारतात निवृत्तीचे वय साधारणपणे 60 असले तरी अधिकाधिक लोक लवकर निवृत्त होण्याची योजना आखत आहेत. काहींची तर 45व्या वर्षी झाली आहेत. जे लोक लवकर काम करू लागतात त्यांनाही लवकर निवृत्त व्हायचे असे वाटते. परंतु इतक्या लहान वयात सेवानिवृत्तीसाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असेल, ज्यामुळे तुम्हाला पगाराच्या उत्पन्नाची गरज नसतानाही तुमची जीवनशैली चालू ठेवता येईल. तुमची सध्याची जीवनशैली महागाईसाठी समायोजित करण्यासाठी तुम्ही सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मिळवू शकता. समजा तुमचं वय 25 वर्ष आहे आणि तुमचा वार्षिक खर्च 7 लाख रुपये आहे. सरासरी 5% महागाई आणि तत्सम खर्चाचा दर गृहीत धरून वयाच्या 45व्या वर्षी तुमचा खर्च भागविण्यासाठी तुम्हाला वर्षाला सुमारे 20 लाख रुपये लागतील. खूप मोठी अमाउंट आहे. आता संबंधित आकड्यांवर पोहोचण्यासाठी तुम्ही फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. सेवानिवृत्तांसाठी पारंपरिक सल्ला आहे की ज्यांना त्यांचे पैसे 30 वर्षे टिकवायचे आहेत त्यांच्या बचतीपैकी 4% पेक्षा जास्त रक्कम निवृत्तीच्या पहिल्या वर्षात खर्च करू नका आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये महागाईच्या बरोबरीने पैसे काढण्यासाठी ते वाढवा. तो फॉर्म्युला असा आहे की x डिवायडेड बाय 25x इज इक्वल टू 4%. म्हणजे इथे x हा तुमचा रिटायरमेंट मधील वार्षिक खर्च आहे. म्हणजेच 20 लाख डिवायडेड बाय 25 इंटू 20 लाख इज इक्वल टू 4%. उदाहरणार्थ वयाच्या 45व्या वर्षी तुमच्याकडे 5 कोटी रुपये असल्यास आणि तुम्ही दरवर्षी 20 लाख रुपये किंवा 4% काढत असाल तर तुमच्या पोर्टफोलिओ तुमचं वय 75 वर्ष पूर्ण होईपर्यंत टिकेल. या नियमाच्या आधारावर तुम्हाला 75 वर्षांपर्यंतचे आयुर्मान गृहीत धरून 45व्या वर्षी 5 कोटी रुपयांचे कॉर्पस लागेल. तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि 45व्या वर्षी तुम्हाला 5 कोटी रुपयांचा सेवानिवृत्ती निधी गोळा करायचा आहे. तुम्ही तुमच्या SIP मध्ये दरवर्षी 10% वाढ करून 5 कोटी रुपयांचा निधी जमा केल्यास तुमची मासिक गुंतवणूक काय असावी? तर तुम्हाला दरमहा 27,000 रुपयाची SIP सुरू करावी लागेल आणि 5 कोटींचा सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी तुमची SIP दरवर्षी 10%ने वाढवावी लागेल. तथापि तुम्हाला स्टेपअप SIP अप्रोच मधील SIP हफ्ते अधिक मॅनेजेबल वाटू शकतात कारण तुमचा पगार किंवा उत्पन्न कालांतराने वाढू शकतो. तसेच स्टेपअप SIP अधिक व्यावहारिक आहे कारण ते तुमच्या गुंतवणुकीवरील महागाईचे परिणाम लक्षात घेते. तर मित्रांनो, हे सर्व होतं आजच्या व्हिडिओबद्दल. मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुमच्या कामीही आली असेल. तर यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करू शकता आणि हो, जाण्यापूर्वी ग्रो मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.